आता बातमी आहे पंढरपुरातल्या राजकारणाची। पंढरपूरमध्ये रासपचे आमदार अभिजित पाटील यांनी भाजपसमोर निवडणुकीमध्ये आव्हान उभं करून यश संपादन केलं। मात्र त्यांच्या स्वतःच्या माढा विधानसभा मतदारसंघात त्यांचं पानिपत झालं। गणातील केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावं लागलं। या उलट माढ्यामध्ये भाजपने जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 4 आणि पंचायत समितीच्या 14 पैकी 8 अशा जागा जिंकल्या आणि मुसंडी मारली। आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। पंढरपूर पंचायत समितीमध्ये सत्ता कोणाची येणार हे केवळ अभिजित पाटलांमुळे झालेलं आहे। पंढरपुरात आमदार अभिजित पाटील यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली, मात्र त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात माढा मतदारसंघात त्यांचं पानिपत झालेलं आहे। त्यांना यश मिळालेलं नाही आहे। या उलट भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्यांनी मोठ बांधली आणि ते यशस्वी झाले। अभिजित पाटलांना मात्र यश मिळू शकलं नाही। त्याचे अनेक कारण आहेत। त्यातली प्रमुख कारण म्हणजे त्यांची उमेदवारी निवड चुकली। जनतेपर्यंत जे पोचायला पाहिजे होतं ते पोचू शकले नाहीत आणि अभिजित पाटलांना हे मिळालेलं अपयश त्यांच्या येणाऱ्या विधानसभेसाठी खडतर मार्ग निर्माण करणारं झालेलं आहे। आणि भाजपचे नेते रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी मात्र सोयीस्कर झालेला आहे, सुखकर झालेला आहे। असं म्हटलं जातं राजकारणात दोन्ही डगरीवर हात ठेवून चालणं कधी कधी राजकारण धोक्यात येतं, स्वतःच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभा करतं आणि तेच अभिजित पाटील यांच्या बाबतीत झालेलं आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।